तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, IPBP इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जे काही विषय आहे त्याबद्दल मला एक महत्त्वाचा काही मुद्दा या ठिकाणी तुमच्यासमोर क्लिअर करायचा आहे. कारण मी 2 ते 3 दिवसाआधी व्हिडिओ टाकलेले होते आणि त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की तुम्ही मिस कॉल देऊन तुमचं बॅलन्स चेक करू शकता आणि SMS पाठवून सुद्धा या नंबरवर तुम्ही बॅलन्स चेक करू शकता. पण बघा, तो जो काही व्हिडिओ होता त्यावर भरपूर दर्शकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि व्हिडिओला शेअर वगैरे केला, लाईक सबस्क्राईब सुद्धा केलेला आहे. पण बघा, माझ्याकडे सुद्धा पर्सनली जे आहे ते IPBP इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट आहे. हे त्याचं कार्ड आहे. मी सुद्धा IPBP पोस्ट बँकचं जे काही अकाउंट आहे ते माझं फोनपे, गुगल पे व्यवहार करण्यासाठी मी यूज करत असतो. पोस्ट बँकचा टेक्निकल इश्यू सुरू आहे. फोनपे मध्ये सुद्धा बॅलन्स चेक करताना टेक्निकल इश्यू त्या ठिकाणी सुरू आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही मिस कॉल देता तेव्हा कॉल लागत नाही, रिप्लाय त्यांच्याकडून बँकेकडून येत नाही, मेसेज येत नाही आणि SMS पाठवल्यानंतर BAL चा SMS पाठवल्यानंतर सुद्धा बँकेकडून रिप्लाय SMS येत नाही. आणि सर्वात मोठा विषय म्हणजे बघा, माझ्याकडे पोस्ट बँकचं अकाउंट आहे, माझे व्यवहार नेहमी सुरू असतात. आपण जेव्हा पैसे कोणाला ट्रान्सफर करतो किंवा पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा होतात फोनपेच्या मदतीने वगैरे, तर तेव्हा सुद्धा SMS येत नाही. सांगायचं झालं तर पूर्ण टेक्निकल प्रॉब्लेम जे आहे ते 2 ते 3 दिवसापासून या पोस्ट बँकेचे सुरू आहे. 2 ते 3 दिवसापासून पोस्ट बँकेचे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते सुरू आहे. जास्त दिवसापर्यंत ही प्रॉब्लेम राहणार नाही. मी जे काही तुम्हाला नंबर दिलेले आहे ते नंबर एकदम खरे आहे आणि जो काही व्हिडिओ मी टाकला होता, जे काही माहिती तुम्हाला दिली होती ते पण 100% खरी आहे. कारण मी स्वतः पोस्ट बँकचं जे काही अकाउंट आहे ते वापरतो आणि मला कधी बॅलन्स चेक करायचं असलं तर याच जे काही टेक्निक आहे, मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करणे किंवा SMS पाठवून बॅलन्स चेक करणे, हे मी सुद्धा वापरत असतो. आणि यामध्ये काही जुने नंबर आहे, काही नवीन नंबर आलेले आहे. पण बघा, हे नंबर सध्या लागत नाही कारण पोस्ट बँकेचा टेक्निकल इश्यू त्या ठिकाणी आहे. 2 ते 3 दिवसानंतर तो बघा क्लिअर होईल. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल 2 ते 3 दिवसानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल, त्या टॉपिकवर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला लाईव्ह प्रोसेस त्या ठिकाणी करून दाखवणार आहे, ज्यांना ही प्रोसेस अजूनपर्यंत समजली नाही. तर बघा, हा जो काही व्हिडिओ बनवला मी, या बनवण्याचा उद्देश असा होता की भरपूर जे काही दर्शक आपला व्हिडिओ पाहत होते आणि या नंबरवरून कॉल करत होते, SMS करत होते, पण त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता, त्यांना रिप्लाय येत नव्हता, त्यांना त्यांचं बॅलन्स चेक करता येत नव्हतं. त्यामुळे भरपूर अशा कमेंट सुद्धा येत होत्या आपल्या दर्शकांकडून की मला पर्सनली सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटत होतं की आपण दिलेल्या नंबरवर जे काही माहिती आपण दिली त्यावर जे काही आपले दर्शक आहेत त्यांचं काम होत नाही, त्यांना रिप्लाय येत नाही. जे काही पोस्ट बँकचे कस्टमर आपला व्हिडिओ पाहून मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करण्याचा प्रयत्न करताय, SMS पाठवून बॅलन्स चेक करण्याचा प्रयत्न करताय. पण बघा, या ठिकाणी चुकी कोणाची आहे? चुकी आहे जे काही पोस्ट बँक आहे त्यांची चुकी आहे. त्यांच्या सर्व्हरचं जे काही डिपार्टमेंट आहे त्यांची चुकी आहे. त्यांनी जे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, SMS येत नाही किंवा मिस कॉल जात नाही, ते त्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती त्या ठिकाणी करायला पाहिजे. बघा, नंबर जे आहे ते नंबर 100% खरे आहे, पण या ठिकाणी काही दिवसांपासून जे आहे ते खूप जास्त प्रॉब्लेम सुरू आहे. भरपूर पोस्ट बँकेचा प्रॉब्लेम सुरू आहे. त्यामुळे लवकरात आपली पोस्ट बँकची मिस कॉल सेवा आणि SMS सेवा सुरू होणार. सध्या टेक्निकल प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.